ठरलं तर मग या मालिकेच्या 17 मार्चच्या महा एपिसोड भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत. अर्जुन महिपतीच्या घरातून बाहेर येतो. चैतन्यच्या बाईकच्या इथे उभा असतो. आता सायलीला साधारण अंदाज येतो की अर्जुन सर बाहेर आहेत, म्हणून ती आता दार वाजवायला लागते. तिला जे शक्य आहे तो आवाज करायला लागते. मग त्या आवाजाच्या दिशेने अर्जुन आउट हाऊसकडे जायला लागतो. सायली जोराजोरात आता आवाज करत असते. तोपर्यंत नागराज पण तिकडे येतो आणि तो विचार करतो अर्जुन इकडे आलाय म्हणजे झालं, सगळंच संपलं. आणि अर्जुनला तितक्यात कॉल येतो. अर्जुन आउट हाऊसच्या दिशेने जाणार, ते दार उघडणार. तितक्यात आवाज आल्यामुळे, आता मात्र फोनचा आवाज आल्यामुळे अर्जुन तो फोन उचलतो. तर त्याला इन्स्पेक्टर सांगतात की सायली मॅडमचं लास्ट लोकेशन सिटी हॉस्पिटल दाखवते आणि त्यामुळे तुम्ही ताबडतोब या, आपण सिटी हॉस्पिटलला जाऊया. मग अर्जुन गडबडीमध्ये कारमध्ये बसायला निघतो. तोपर्यंत चैतन्य विचार करत असतो अर्जुनच्या बोलण्याचा, की अर्जुनने मला सांगितलंय तेच खरं आहे का? म्हणजे अर्जुनचं बोलणं कुठेतरी चैतन्य विचार करायला लागतो. अर्जुनने त्याला सांगितलेलं असतं, तू विचार कर, माझीच बायको किडनॅप होते, माझ्याच वडिलांना जेल होते, माझाच मित्र माझ्यापासून दूर जातो, या सगळ्यामागे कुणाचा फायदा आहे रे? चैतन्य तोच विचार करत असताना साक्षी गडबडते आणि ह्याला आता संशय आलाय की काय, म्हणून ती म्हणते, चैतन्य चल ना, कसला विचार करतोयस? चैतन्य म्हणतो, नाही, मला थोडंसं मेहतांच्या केसचं काम आहे, माझे थोडे कागदपत्र आणायचे आहेत, मी आलोच. असं म्हणत चैतन्य कागदपत्र आणण्यासाठी बाहेर पडतो. तोपर्यंत अर्जुन कारमध्ये बसतो आणि सिटी हॉस्पिटलच्या दिशेने जायला निघतो. आणि तो पोलिसांना म्हणतो, मी थोड्याच वेळात सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचतोय. सायली विचार करते, अर्जुन सर इथपर्यंत आले होते, मग इथून अचानक कुठे गेले? आणि अर्जुन विचार करत असतो, सायली सिटी हॉस्पिटलमध्ये का गेली असेल? अर्जुन जाईपर्यंत नागराज जरा लपूनच बसतो आणि अर्जुन गेल्यानंतर नागराज तडक महिपतीच्या घरी येतो. इकडे कल्पना काही खायला तयार नसते. कल्पना खूप विचित्र वागत असते, तिला खूप त्रास होत असतो. त्यावरती आता मात्र पूर्णाजी म्हणते, कल्पना त्रास करून घेऊ नकोस, स्वतःची तब्येत सांभाळ बरं. मग इकडे प्रिया नाटक करत येते आणि तुम्ही सगळ्यांनी काहीतरी खाऊन घ्या, नाहीतर तुम्हाला खूप त्रास होईल, असं बोलायला लागते. आणि ती म्हणते, कल्पना मामी, मला माहिती आहे की तुझा माझ्यावरती खूप खूप राग आहे, तुला मी आवडत नाही आहे, तू ना माझी काही चुकी झाली असेल तर मार तू मला. कल्पना म्हणते, काय वेड्यासारखं करतेस हे तू सगळं? यावरती प्रिया सांगते, अगं माझी आई असती आणि माझ्याकडून चूक झाली असती, म्हणजे मी सायलीवरती चुकीचा आरोप केला, तर तिने पण मला मारलं असतं की नाही? मार तू पण मार. हे बघ, मी काही सायलीसारखी तुला मन जिंकू शकत नाही आहे, पण सायली असती तर तू जेवली असतीस की नाही? तू मला एक गोष्ट सांग, सायलीस तुला सांगते असं समज आणि प्लीज खा. असं म्हणत नाटकी प्रियाचे नाटकं काही संपतच नसतात. पूर्णाजीला तिचा पुळका येतो. पूर्णाजी म्हणते, बघितलंच कल्पना, म्हणजे ह्या सायलीने माझ्या तन्वीचा अधिकार हिरावून घेतला. तिला नेहमी काही ना काहीतरी वाईटच बोलली, तरीसुद्धा माझी तन्वी या सगळ्यामध्ये सायलीला कधीच दोष देत नाही. हा माझ्या तन्वीचा चांगुलपणा आहे. पण कल्पनाला तन्वीचा म्हणजेच खोटारड्या प्रियाचा चांगुलपणा चांगलाच माहिती असतो. इकडे प्रताप म्हणतो, पूर्णाजी तू चल, तू काहीतरी खाऊन घे, तुला त्रास होईल. असं म्हणत प्रताप पूर्णाजीला तिथून घेऊन जातो. तोपर्यंत अर्जुन सिटी हॉस्पिटलला येतो. इन्स्पेक्टरने सांगितल्याप्रमाणे सायलीचं फोनचं लास्ट लोकेशन सिटी हॉस्पिटल असतं. मग सिटी हॉस्पिटलमध्ये आल्यावरती अर्जुन सायलीचा फोटो दाखवून सगळ्यांना विचारत असतो, तुम्ही हिला कुठे पाहिलंत का? पण काही जणांनी पाहिलं नसल्यामुळे ते नाही सांगतात. तोपर्यंत अर्जुनच्या लक्षात येतं की इथे तर CCTV कॅमेरा आहे. मग तो डॉक्टरांना म्हणतो, या CCTV कॅमेऱ्याचं मला फुटेज पाहिजे. डॉक्टर म्हणतात, हे बघा, हे फुटेज मिळण्यासाठी तुम्हाला परवानगी काढावी लागेल आणि ती परवानगी मिळाल्यावरतीच मग तुम्हाला CCTV फुटेज मिळेल. यावरती अर्जुन म्हणतो, तुम्ही डॉक्टर आहात ना? एका माणसाला वाचवण्यासाठी वेळ किती महत्त्वाची असते तुम्हाला कळतं ना? माझी बायकोचा जीव धोक्यात आहे, तिला कोणीतरी किडनॅप केलंय आणि तुम्ही मला सांगताय की मी हे अर्ज वगैरे करत बसू? असं म्हणत असताना, ही बघा, ही माझी बायको, ही तुमच्या हॉस्पिटलमध्ये आली होती, हिचं लास्ट लोकेशन इथलं दाखवतायत आणि तुम्ही मला वेळ सांगताय. त्यावरती एक नर्स धावत येते आणि म्हणते, या मॅडम तर इथे आल्या होत्या, मी ह्यांना पाहिलं होतं. असं नर्सने खुलासा केल्यावरती सगळ्यांना धक्काच बसतो. इकडे अस्मिता प्रियाला घेऊन आत येते
आणि काय ग तन्वी, तू तर बाहेर सगळ्यांसमोर चांगली झालीस, म्हणजे तू आता आईला सायलीचं हे बोललंस आणि सायलीलाच हिरोईन करून टाकलीस की सायली असती तर जेवली असतीस न आणि मला व्हिलन केलंस. यावरती प्रिया म्हणते, अगं म्हणजे खरंच चुकलं माझं, पण त्यावेळेला मला जे वाटलं ना ते केलं. पण या सगळ्यामुळे तुझ्यावरती जर येत असेल ना तर मी एक काम करते, मी ताबडतोब बाहेर जाते आणि मी सांगते की सायलीला चोर ठरवण्यासाठी किंवा चोर बोलण्यासाठी फक्त माझाच हात होता, याच्यामध्ये अस्मिताचा काही हात नव्हता. तू काळजी करू नकोस, तुझी इमेज मी कुणाच्याही नजरेत खराब होऊ देणार नाही. मी आत्ता बाहेर जाऊन सांगते, फार फार तर काय होईल, माझा या घरची सून होण्याचा चान्स जाईल, पण हरकत नाही, तू या घरची मुलगी आहेस, तुझा मान कमी झाला नाही पाहिजे, जाऊ मी बाहेर, असं म्हणत नाटकी प्रिया नाटकं करायला लागते. त्यावरती अस्मिता म्हणतो, नको राहू दे, म्हणजे तुला ह्या घरात सून बनून यायचं असेल तर तुझी इमेज खराब नको व्हायला, असं म्हणत अस्मिता तिच्या जाळ्यात अडकते आणि नको ग तन्वी, नको जाऊस. प्रिया विचार करते, ही तर मूर्खच आहे. अस्मिता म्हणते, हो मला असं वाटते ती अमेरिकेला वगैरे गेली असेल तर ग दागिने घेऊन. प्रिया म्हणते, खरंच ही मूर्ख आहे, 4-5 तासामध्ये दागिने घेऊन अमेरिकेला कोण जातं. अस्मिता आता विचारच करत असते. तोपर्यंत इकडे नागराज महिपतीला भेटायला येतो. महिपती म्हणतो, काय काय तुमची कारस्थानं चालू असतात, मला तर काही कळत नाही. एक दिवस काही मी बाहेर गेलो तर इथे इतकं मोठं कांड करून ठेवलं. याच्यावर नागराज म्हणतोय, बघे यात माझा काही दोष नाही आहे, तुझ्याच पोरीने हे सगळं कांड करून ठेवलंय. यावरती साक्षी सांगते, काय करू मी, तो संतोष आहे ना, तो संतोषच फ्रॉड निघाला, त्याने पेन ड्राईव्ह दिला, मग मला जे सुचलं त्यावेळेला ते मी केलं, माझा काही याच्यात दोष नाही आहे. यावर नागराज म्हणतो, बघ तुझ्याच पोरीचं सगळं आहे, मला काय नाही ह्याच्यामध्ये. आता महिपती मात्र फोनवरती फोन ट्राय करत असतो आणि सगळेच जण घाबरलेले असतात. नागराज म्हणतो, पण तो पेन ड्राईव्ह सापडला का इतकं सगळं करून. साक्षी म्हणते, नाही ना, तो पेन ड्राईव्ह सापडलेला नाही आहे. यावर नागराज म्हणतो, जर तो अर्जुनला पेन ड्राईव्ह सापडला तर सगळीकडूनच आपण अडकू, हो काहीतरी करायलाच पाहिजे, असं म्हणत त्यांची चर्चा चालू असते. तर मात्र आता इकडे महिपती सांगत असतो, हे सगळं करायची काही गरजच नव्हती, तिला एकदा संपवलं असतं ना तर बरं झालं असतं. साक्षी गडबडते, खरंच अर्जुनला पेन ड्राईव्ह सापडला आणि काही कळलं तर खूप मोठी गडबड होईल. त्यावरती नागराज म्हणतो, तो अर्जुन तुम्हाला सोडणार नाही बरं का. आता ही सगळी चर्चा चालू असताना सायली मात्र इकडे विचार करत असते तो बाहेर पडण्याचा आणि ती हात सोडवण्याचा विचार करते. अखेर ती थकते. थकलेल्या सायलीला पुन्हा मोटिवेट करण्यासाठी अर्जुनचा तिला आवाज येतो, हे बघा मिसेस सायली, तुम्हाला इथून बाहेर पडायचं आहे, घरचे तुमची वाट पाहत आहेत, तुम्हाला घरच्यांना भेटायचं आहे, तुम्हाला मला भेटायचं आहे, तुम्हाला हरवून चालणार नाही. इथून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला जे प्रयत्न करायचे आहेत ते तुम्हाला करायलाच पाहिजे, असं म्हणत अर्जुन सायलीला बाहेर पडण्यासाठी तुम्हीच हातपाय हलवा हे सांगत असतो. फायनली नर्सने सायलीला ओळखलेलं असतं. अर्जुन म्हणतो, या इथे आल्या होत्या. नर्स म्हणते, हो या इथे आल्या होत्या, पण त्या एकट्या नव्हत्या, एका मुलीला घेऊन आल्या होत्या, एक लहान मुलगी त्यांच्यासोबत होती. नंतर त्या मुलीचे आई वडील आले आणि मग ते सगळेजण सोबतच इथून निघाले. अर्जुन म्हणतो, मुलीचे आई वडील, कोण होती मुलगी, म्हणजे काहीतरी नोंद वगैरे इथे असेलच ना. यावरती ती नर्स सांगते, हो ती मुलगी रस्त्यामध्ये पडलेली होती, त्यामुळे ती आता सायली मॅडम खूप चांगल्या आहेत, त्यांनी न तिला चांगुलपणाने इकडे घेऊन आल्या. नंतर तिचे आई वडील आले आणि ते दोघं जण त्यांच्यासोबत निघून गेले. असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो, कोण आहे ती मुलगी, तिचं काही नाव गाव असेल ना रजिस्टरला. नर्स सांगते, हो तिचं नाव आहे, मी पाहते, असं म्हणत नर्स घडलेला सगळा प्रकार सांगते आणि आता नाव रजिस्टरमध्ये पाहायला निघते. तोपर्यंत चैतन्य हा आता मेहता केसची फाईल घेऊन येतो. मेहता केसची फाईल घेऊन आल्यावरती त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स किंवा काही जे हवं असतं तो विचार करतो, ते सगळं मी कुठे ठेवलं आहे, कारण मेहता केस जर स्टडी करायची तर ते पण सगळं आवश्यक आहे. आणि अचानक चैतन्याला आठवतं की हां, हे तर मी माझ्या बाईकच्या पाऊचमध्ये ठेवलं आहे, मला आत्ताच्यात ते काढलं पाहिजे, असा विचार करत तो आपल्या बाईककडे येतो. ही तीच बाईक असते ज्या बाईकमध्ये सायलीने तो पेन ड्राईव्ह त्या पाऊचमध्ये लपवलेला असतो. मग आता इकडे चैतन्य त्या बाईकजवळ येतो, पाऊचमधून आपलं सगळं सामान म्हणजे मेहता केस संदर्भात जे सगळं आहे ते काढतो आणि त्याच वेळेला तो पेन ड्राईव्हसुद्धा आता याच्यासोबतच येतो. पेन ड्राईव्ह आपला नाही हे त्यावेळेला जरी चैतन्याच्या लक्षात नसलं आलं तरी तो पेन ड्राईव्ह त्याच्यासोबत त्या फाईलच्या इकडे येतो. चैतन्य ते सगळं घेतो आणि आता आतमध्ये यायला निघतो. इकडे अर्जुन ते रजिस्टर पाहतो आणि त्याच्यामध्ये मुलीचं नाव रुचा संतोष जमदाडे, म्हणजे ही संतोषची मुलगी.
यावरती ती बाई सांगते हो, आणि ह्याच्यामध्ये ॲड्रेससुद्धा आहे. यावरती अर्जुन म्हणतो ॲड्रेसची मला काही गरज नाही, कारण अर्जुन आणि सायली त्या ठिकाणी ऑलरेडीच जाऊन आलेले असतात. अर्जुन म्हणतो मला माहिती आहे संतोषचं घर कुठे आहे ते. संतोषचं घर पाहण्यासाठी मला कोणत्याही ॲड्रेसची गरज नाही आहे. तो इन्स्पेक्टरना म्हणतो चला चला आपल्याला जायला पाहिजे, आपण ताबडतोब तिला पाहायला जाऊया, मला ते घर माहिती आहे, तिथे जाऊन आपण ना त्याला पकडूया. असं म्हणत अर्जुन आता इन्स्पेक्टरना घेऊन संतोष जमदाडेच्या घरी निघतो. तोपर्यंत इकडे सगळं घेऊन हातामध्ये फाईल पाऊच हे सगळं घेऊन ज्या वेळेला चैतन्य घराच्या दिशेने चाललेला असतो तेव्हा नेमका आउट हाऊसमधून त्याला आवाज येतो. आउट हाऊसमधून आवाज आल्यावरती चैतन्य त्या दिशेने जातो. इकडे तोपर्यंत संतोष जमदाडेच्या घरी पोलीस अर्जुनच्या सोबत पोहोचलेले असतात. दार उघडंच असतं. मग दोघंजणं आत येतात. पाहतात तर काय, सगळं घरामध्ये तसंच्या तसं आणि मागचं दारसुद्धा उघडं. अर्जुन म्हणतो मला असं वाटते की याच घरामध्ये संतोष जमदाडे आणि सायली मुलीला घेऊन आले असणार आहेत, पण त्यांना इथूनच किडनॅप केलं आहे. असं म्हणत अर्जुन आता सगळीकडे शोधाशोध करतो, पण कुठेच त्याला काही सापडत नाही. त्याच वेळेला इन्स्पेक्टर साहेबांना कॉल येतो. इन्स्पेक्टर साहेबांना कॉल आल्यावरती त्यांना समजतं की अजून म्हणजे त्या लोकेशननंतर सायलीचा फोन एका ठिकाणी ऑन झाला होता, तिथून एक मेसेज केला गेला आणि तिथून फोन ऑफ आहे. अर्जुन म्हणतो हो मेसेज आला होता खरा. मग आता इन्स्पेक्टर म्हणतात चला मग त्या लोकेशनवरती आपण जाऊया. मग आता त्या लोकेशनवरती सगळे जायला निघतात. इकडे चैतन्याला आउट हाऊसमधून आवाज आलेला असतो, त्यामुळे चैतन्य त्या दिशेने जातो. तोपर्यंत नागराज, साक्षी आणि महिपती तिकडे येतात. आता चैतन्याने आउट हाऊस खोललं तर काही खरंच नाही म्हणत आता साक्षी धावत पळत त्याच्याजवळ येते आणि चैतन्याचा हात धरून खेचत आणते. मग मात्र चैतन्य म्हणतो अगं तिकडून आवाज येतोय. साक्षी म्हणते नाही नाही. तर मग अण्णा म्हणतात हो गडकरींचं बरोबर आहे, तिकडून आवाज येतोय, पाईप फुटलाय ना, त्याचं काम करायला मी सांगितलंय, इकडे ये. असं म्हणत आपल्या नोकराला बोलवत तो सांगतो पाईपचं काम चालू आहे ना तिकडे. नोकर म्हणतो हो हो सर. यावरती इकडे आता महिपती म्हणतो कसं आहे ना, आता एकदा का सगळं तुमच्या ताब्यात सोपवलं लागल्यानंतर की मी संन्यास घ्यायला मोकळा, सगळं तुम्हालाच बघायचं आहे, पण आत्ता तर एन्जॉय करा. चैतन्य म्हणतो असं कसं अण्णा, आम्ही तुम्हाला संन्यास वगैरे काही घेऊ देणार नाही आहोत. मग आता मात्र चैतन्य त्याचं काम करण्यासाठी आतमध्ये जायला निघतो. तोपर्यंत ज्या लोकेशनवरून म्हणजे ज्या लोकेशनला चैतन्य आणि साक्षी हे दोघंजणं जेवायला गेलेले असतात डिनरसाठी, त्याच लोकेशनवरून साक्षीने मेसेज केलेला असतो. त्याच लोकेशनवरती अर्जुन आणि पोलीस येतात. आतमध्ये जाऊन सायलीचा फोटो दाखवतात, पण कुणीही सायलीला पाहिलं नसतं. अर्जुन म्हणतो मला असं वाटतंय आपल्याला मिसलीड करण्यासाठी मुद्दाम इथून मेसेज केला आहे, जेणेकरून आपण मिसलीड होऊ आणि त्यामुळे आपल्याला भरकटवतील. मला नाही वाटत की सायली इथे आल्या असतील, त्यांचा फोन इथे करून आपल्याला मेसेज केला आहे. यावरती इन्स्पेक्टर म्हणतात मला सुद्धा तसंच वाटतंय, आपण पुढची शोध मोहीम घेऊया चालू. असं म्हणत इन्स्पेक्टर साहेब आणि अर्जुन तिथून बाहेर पडतात. फायनली दुसऱ्या दिवशी सकाळी आउट हाऊसमधून आता सायलीला शिफ्ट करण्यासाठी महिपती आणि साक्षी सांगतात. मग सायलीला शिफ्ट करत असताना आता सायलीकडे हीच संधी असते. या संधीचं सोनं करून मला इथून पळून जायला पाहिजे हे सायलीला अचूक समजतं. मग सायली त्याच्यात आरडाओरडा करायला लागते आणि ज्या रस्त्यावरून ती व्हॅन जाणार असते त्याच रस्त्यावरती गणपती मंदिरात अर्जुन असतो आणि तो गणपती बाप्पाकडे प्रार्थना करत असतो, जर माझ्या सायलीला काही झालं तर मी सुद्धा जीव माझा देईन. आणि तितक्यात त्याला व्हॅन दिसते. व्हॅन दिसल्यावरती आता मात्र सायली आपल्या तोंडाची पट्टी काढण्यात यशस्वी होते. अर्जुन सर असं म्हणत ओरडते. अर्जुन ती व्हॅन थांबवतो आणि सायलीला गुंडांच्या तावडीतून सोडवतो.